नमस्कार, मी रंजना. माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण लाल भोपळ्याचे काप बघणार आहोत. तर इथे मी लाल भोपळ्याचे काप असे पातळ आकाराचे कापून घेतलेत आणि धुवून स्वच्छ करून घेतलेत. तर आता आपण याला मसाला लावून घेऊया. ती मी अर्धा चमचा हळद टाकते याच्यावरती. चवीपुरतं मीठ टाकते. थोडंसं मीठ टाकायचं. नंतर आपण पिठामध्ये पण मीठ घ्यायचं. थोडीशी लाल मसाला घेऊया. हे लाल तिखट आहे. हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. हे मिश्रण मी लावून घेतले. आता आपण हे बाजूला ठेवूया. 2 चमचे तांदळाचे पीठ घेते. 2 चमचे बारीक रवा घेते. बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. अर्धा चमचा हळद घेते. एक छोटा चमचा लाल तिखट घेते. चवीपुरतं मीठ घेते. अर्धा चमचा धणे पावडर घेते. ते मी तवा गरम करायला ठेवलं आहे. हे आपण आता सगळं मिक्स करून घेऊया. हे लाल भोपळ्याचे काप याच्यामध्ये आपण याला सगळं लावून घेऊया मिश्रण. अशाच प्रकारे सर्व कापांना हे मिश्रण लावून घ्यायचं. इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे. तेल टाकून घेते. तेल आपलं गरम झाले. तेल सगळं असं पसरून द्यायचं तव्याला. आता हे काप मी तव्यात टाकून घेते. लाल भोपळ्याचे काप करायला सोपे आहेत आणि खूप टेस्टी लागतात, चवदार लागतात. बघा असे सर्व हे काप आपण मच्छी कसं आपण तळतो तसं असं तळून घ्यायचं आहे. वरून आपण तेल सोडून घेऊया. गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटं याला भाजून घ्यायचं. 5 मिनिटं झालेत. आपण उघडून बघूया कसे झाले. हे आता आपण पलटी करून घेऊया. सगळे असे पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साईडली चांगलं भाजून घ्यायचं आहे. सगळं मस्त झालेत आपले काप. आपले थोडंसं तेल सोडून घेऊया. पाच मिनिटं पुन्हा आपण झाकण ठेवून वाफवून घेऊया, भाजून घेऊया. 5 मिनिटं झालेत. भोपळ्याचे काप तयार झाले का बघूया. बघा मस्तपैकी आपले काप तयार झालेत. असे काप आपल्याला चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागतात आणि टेस्टी लागतात, चवदार लागतात आणि पटकन तयार होतात. जास्त वेळ नाही लागत आहे. बघा किती छान झाले. तुम्ही करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसे झाले ते. माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा. धन्यवाद.